राष्ट्रवादीनं निवडणूक आयोगाला राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची यादी सादर केली। यामध्ये प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळलंय। यादीत पार्थ पवार यांची जनरल सेक्रेटरी तर जय पवार यांची नॅशनल सेक्रेटरीपदी निवड झाली आहे। सुनील तटकरे, भुजबळ, वळसे पाटील यांना देखील यादीत स्थान नसल्याचं समजतंय। तर एनसीपीनं अर्थात अजित पवार यांच्या एनसीपीनं निवडणूक आयोगाला जी कार्यकारिणीची यादी सादर केली त्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळले। सोबतच सुनील तटकरे, वळसे पाटील, छगन भुजबळ या ज्येष्ठ नेत्यांचीही नावं या यादीत नाहीये। दरम्यान राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून निर्माण झालेला संभ्रम सुनेत्रा पवारांनी दूर केलाय। ज्येष्ठ नेत्यांची नावं यादीत नसणं ही केवळ एक तांत्रिक चूक आहे, त्यात लवकरच सुधारणा केली जाईल असं त्यांनी ट्विट करून स्पष्ट केलं। ही तांत्रिक त्रुट असल्याचं सांगत त्यांनी पक्षात कुठलाही कलह नाही असं स्पष्ट केलंय। तर लवकरच निवडणूक आयोगाला सुधारित यादी सादर केली जाईल असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। तर एनसीपीच्या या यादीमध्ये महत्त्वाच्या आणि ज्येष्ठ नेत्यांची नावं नाहीत। याचबाबत आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, ज्येष्ठ नेत्यांची, महत्त्वाच्या नेत्यांची नावं नाहीत आणि ही तांत्रिक त्रुटी असल्याचं सांगितलं जातंय। नक्की काय सुरू आहे राष्ट्रवादीमध्ये? नक्कीच केंद्रीय निवडणूक आयोगाला राष्ट्रवादीकडून एक पत्र आहे ते देण्यात आलेलं आहे आणि या पत्रामध्ये जर बघितलं असेल तर जे ज्येष्ठ नेते असतील, राष्ट्रीय अध्यक्ष असतील प्रफुल्ल पटेल यांचं देखील नाव आहे ते यादीमध्ये नाही। तर प्रदेश अध्यक्ष असणारे सुनील तटकरे असतील, वळसे पाटील असतील, छगन भुजबळ हे जे काही कोर कमिटीतली नेते मंडळी आहेत यांची देखील नावं आहेत ती नसल्याचं पाहायला मिळतं। तर दुसरीकडे दोन्ही अजित पवार यांची मुलं असणारे पार्थ पवार असतील आणि जय पवार असतील या दोघांची नावं आहेत ती पाहायला मिळतात। आणि विशेष करून जर बघायचं असेल तर पार्थ पवार यांना सेक्रेटरी तर जय पवार यांना नॅशनल सेक्रेटरी पद आहे ते देण्यात आलेलं पाहायला मिळतंय। तर सना मनिकाल असतील या सगळ्या नवीन जे लोक आहेत यांची नावं आहेत ती सध्या यादीमध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे या अगोदर देखील अशाच पद्धतीचं एक पत्र आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं होतं आणि त्यामध्ये देखील ज्येष्ठ नेत्यांची नावं नव्हती हे सध्या स्पष्ट झालं होतं। जरी आता सांगितलं जातं की तांत्रिक दृष्ट्या बिघाड असल्याने दुसरं पत्र। गणेश, एकंदरीत तांत्रिक चूक असल्याचं सांगितलं जातंय। एकदा होईल ही चूक, दोनदा होणं शक्य नाहीये। धन्यवाद।